धुळे शहरातील संविधान संरक्षण समितीच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी श्री जितेंद्र पापळकर यांचे मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन देण्यात आले। विश्वरत्न घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे परभणी शहरातील स्मारकाजवळील संविधानाच्या प्रतिमेची समाजकंटकांकडून डिसेंबर 10 रोजी तोडफोड करण्याचा प्रयत्न करण्यात आला। सदरच्या घटनेतील आरोपितांनी सामाजिक सांप्रदायिक सद्भावनेला हरताळ फासला आहे, म्हणूनच संबंधितांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा। निवेदन देताना संविधान संरक्षण समितीचे संस्थापक प्रमुख अण्णासाहेब हरिश्चंद्रजी लोंढे, प्राध्यापक बाबा हातेकर, रमेश अण्णा दाणे, जमीलभाई मनसुरी, दीपक कुमार साळवे, एडव्होकेट संतोष जाधव, डॉक्टर श्रीकृष्ण बेडसे, बबनराव वानखेडे, कॉम्रेड पोपटराव चौधरी, कॉम्रेड LR राव, धनंजय गाळणकर आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते। राजकीय पक्षांनी जाहीर आपल्या मतदानाच्या फायद्यासाठी जाहीर स्टेजवर धर्मवाद जातीवादाचे भाषण करून जातीवाद लोकांना प्रेरणा दिली जाते। अशाच प्रेरणेतून मनुवादी RSSची प्रवृत्तीने उफाळलेले परभणी जिल्ह्यातली परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे शेजारी आमच्या देशाचं असलेलं प्रतीक संविधानाच्या प्रतिकृतीची नासधूस केली। ती नासधूस करणं म्हणजे देशावर एक तो हल्लाच आहे, संविधानावर हल्ला आहे। हे एक कृत्य की सामाजिक उद्रेक कसा होईल, देशामध्ये शांतता कशी माजेल, दंगली कशा होतील हे भडकवण्यासाठी असे मनुवादी कृतीच्या लोकांना प्रयोग केला जातो आणि त्यांना ते मनोरुग्ण म्हणून पोलीस प्रशासन पाठीशी घालते, जेणेकरून घटनेवर पडदा पडावा। तो व्यक्ती मनोरुग्ण नसून तो मनोवादी वृत्तीचा रुग्ण आहे आणि अशा मनोवादी वृत्तींना शासनाने ठेचून काढलं पाहिजे। शासनाची मुख्यतः जबाबदारी आहे जनतेची, संविधानाची, जनमालाची सुरक्षा ठेवणं, कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवणे शासनाची जबाबदारी असून शासन अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करत असतं। RSSचा मुख्य उद्देशच आहे की देशात दीर्घकाळ सत्ता राबवायची असेल तर दलित मुस्लिमांना हल्ले करायचे, त्यांना टार्गेट करायचं। याच स्वरूपाचं आमच्या बहुजनवादी, पुरोगामीवादी आणि आंबेडकरवादी लोकांना उत्स्फूर्त करायचं, उद्रेक करायचं। या उद्रेक कसा होईल आणि जातीय दंगली कशा होतील या हेतूने परभणी येथे कृत्य झालेले या समाजकंटकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून फास्ट ट्रॅकमध्ये केस चालून त्याला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल हे झालं पाहिजे। तसंच तिथं आंबेडकरीवादींनी जे उद्रेकाने जे काही आंदोलन केलेलं आहे त्यांच्यावर ते खोटे बोलून मागे घ्यावेत। तसेच या घटनेचा मुख्य सूत्रधार कोण आहे त्या सूत्रधारापर्यंत पोहोचून त्याच्यावर सुद्धा कडक कारवाई करावी, म्हणून आम्ही इथं पुरोगामी विचार मंच, आंबेडकरवादी, भारतीय कम्युनिस्ट, मार्क्सवादी कम्युनिस्ट, इतर अनेक सामाजिक संघटनेचे प्रमुख लोकांचे इथे आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकारी मार्फत निवेदन